नमस्कार, कशा आहात? खुशच असन, खुशच राहा यूट्यूब फॅमिली. हे बघा, आज ना वांग बनवते सुक्क. त्याच्यासाठी मी हे घेतले दळायला, शेंगदाणे, लसूण, आलं, कोथिंबीर, थोडंसं खोबरं. बघा, वांगे पण कापून ठेवले. आता कशी बनवते हे वाटण वाटते आणि मग तुम्हाला दाखवते. असं ना जाडसरच दळलंय, अजिबात त्याला बारीक नाही केलं. एकदम छान लागतं असं, शेंगदाणे येतात ना दाताखाली. खूप सुंदर बनते हे वांग, करून बघा. तुम्हाला लागेल असं तेल टाकायचं. तेल चांगलं भरपूरच घ्यायचं, म्हणजे सुक्की आहे ना छान लागते. मग तेल टाकले. मग आता मसाला पण टाकते. असं परतून घेते मस्त एकदम छान. असं परतलं की त्याच्यामध्ये मग आपल्याला वांगी टाकायची. छान होतं एकदम सुक्क वांग. लाल तिखट टाकते आता त्याच्यामध्ये. हे बघा, वांगी चांगली परतून देते, मग मसाला वगैरे टाकते. बघा, मसाला घेतलाय, धन्याची पावडर, लाल मसाला, घरचा मसाला, हळद, हा सगळा मसाला याच्यावर टाकते. असं मस्त एकदम परतून घ्यायचं. हे ते इतकं सुंदर अजून वाफवते वांग मी. आता फ्राय करते फक्त. इतकं सुंदर होतं, भाकरीबरोबर खा तुम्ही, चपातीबरोबर खा. आता हे वरण भाताबरोबर केले मी तोंडी लावायला, डब्याला, टिफिनला. हे बघा, आम्ही तेल पण हे यूज करतो, खूप सुंदर तेल आहे, चांगले वापरतो. तुम्ही पण वापरा, एकदम छान तेल आहे हे पण. आणि किचन किंग मसाला हा पण मी थोडासा टाकतच असते सगळ्या भाज्यांमध्ये. सुंदर मसाला आहे, भाज्यांची टेस्ट पण छान होते. हा मी नेहमी यूज करते सगळ्या भाज्यांमध्ये, सुक्या भाज्यांमध्ये. तुम्ही पण यूज करून बघा. बरोबर वरण पण बनवले मस्त एकदम टिफिनसाठी. वरण भात, भाजी होते अजून. बघा कशी झाली, छान झाली ना भाजी. बघा, अशी भाजी करून बघा, अशी वलसर एकदम मस्त लागते. करून बघा माझ्या पद्धतीने, आणि कमेंट, लाईक, सबस्क्राईब करा आणि सांगा कशी झाली होती भाजी. हे बघा, तुम्ही भाकरीबरोबर बी खाऊ शकताय, चपातीबरोबर बी खाऊ शकताय. एकदम छान होते आणि मस्त होते ही भाजी. बघा मस्त ना. हे बघा, कमेंटमध्ये कळवा कशी झाली. इथे टिफिनसाठी पोळ्या पण रेडी होत आहे. सकाळी टिफिन द्यावा लागतो ना,